हॅलो एव्हरीवन. मुलांनो, याआधी आपण LCM आणि HCF काढण्याच्या 3-4 मेथड शिकलो आहोत. त्या कुठल्या आहेत बघा? प्राईम फॅक्टरायझेशन, लॉंग डिव्हिजन मेथड, कॉमन डिव्हिजन मेथड आणि फॉर्म्युला मेथड, असे 4 प्रकारे आपण LCM आणि HCF काढायला शिकलो आहे. आज आपण शिकणार आहोत मल्टिपल मेथड. यात पण 2 कंडिशन्स आहेत. त्या कुठल्या त्या आधी बघूया. बघा, आपण आधी 8 आणि 32 याचा आपल्याला LCM आणि HCF काढायचं आहे. तर पहिली अट काय आहे? जर त्या 2 नंबरपैकी एका नंबरचा मल्टिपल दुसरा नंबर असेल, म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर त्या दोन्हीपैकी कुठलाही नंबर हा त्याच्या ज्याच्याशी HCF काढायचा आहे त्या नंबरच्या टेबलमध्ये असेल तर 2 सेकंदात नाही 1 सेकंदात आपल्याला उत्तर कळून जातं. ते म्हणजे कसं बघा, आता 32 हा 8च्या टेबलमध्ये आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 8 4 जा 32 बरोबर. तर मग जेव्हा एक मल्टिपल एका नंबरचा दुसरा नंबर मल्टिपल असतो आणि त्या दोघांचा LCM HCF काढायचा असतो, तेव्हा काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नसते. तेव्हा बघा, HCF असतो छोटा नंबर, म्हणजे ज्याचा आपण टेबल बोलतो 8. इथे 8 आहे. आणि LCM असतो 32. ओके. आपण अजून एक सम ट्राय करूया, तुमच्या लक्षात येईल. आणि आपण या आधीच्या 3-4 मेथड शिकलो आहे, त्याचे पण आपण डिटेलमध्ये प्रत्येक मेथडच्या प्रॅक्टिसचा व्हिडिओ करणार आहोत. तो पण आपण नक्की बघूया. ठीक आहे. आत्ता आपण दुसरा सम करणार आहोत. 11 आणि 121. मी मुद्दामून हे थोडंसं डिफिकल्ट वाटणारं सम घेतलं आहे. ॲक्च्युली ते डिफिकल्ट नाही आहे, पण आपल्याला ते वाटू शकतं. बघा, 11 आणि 121. तुम्ही म्हणाल टीचर 11च्या टेबलमध्ये 131 नाही आहे, सॉरी 121 नाही आहे. तर हो, टेबल मी तुम्हाला याआधी पण सांगितलं आहे की टेबल म्हणजे फक्त 10 जापर्यंत नसतो. आपल्या सोयीसाठी आपण फक्त 10 जापर्यंत ते टेबल्स लर्न केलेले असतात. तर मग त्याच्याही पुढे म्हणजे आता 11 बघा, 11 10 जा 110. पण 11 जा पण असतो, म्हणजे 11 जा म्हणजे 11चं स्क्वेअर काय आहे 121. हो की नाही? बघा, म्हणजे 121 हा 11चा मल्टिपल आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी HCF काय आला? HCF आला 11 आणि LCM आला 121. आपण अजून 2 सम बघूया. बघा, आपले थर्ड सम आहे 9 आणि 72. बघा, आता 9च्या टेबलमध्ये 72 आहे, म्हणजे HCF काय आला 9 आणि LCM काय आला 72. बघा, जर फिलिंग द ब्लँक्स असेल 10वीपर्यंतच्या मुलांसाठी, तरी कॅल्क्युलेशनला वेळ घालवण्याची गरज नाही. समजा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्ही बसले असाल, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक आणि अशा अनेक स्कॉलरशिप एक्झाम, यामध्ये पण अगदी मिनटाचा नाही सेकंदाचा हिशोबावर ते प्रश्न सोडवायचे असतात. त्यावेळेलासुद्धा मी एवढ्या सोप्या गोष्टीसाठी मेथड करायला गरज नाही वेळ घालवण्याची. ह्या जर ट्रिक्स माहिती असेल तर आपल्याला ते खूप खूप इझी जातं. ठीक आहे. आपण अजून एक सम बघूया आणि मग दुसरी मेथड बघूया. शक्यतोडे मुलांना टेबल लर्न करा ॲटलिस्ट 30पर्यंत. टेबल्स, स्क्वेअर्स म्हणजे वर्ग आणि घन म्हणजे क्यूब, हे सुद्धा 30पर्यंत लर्न करून ठेवायचा खूप फायदा होतो त्याचा. ठीक आहे. बघा, आता 12 आणि 84 आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. 12च्या टेबलमध्ये 84 आहेत, म्हणजे इकडे HCF काय आला 12 म्हणजे 12 आणि LCM काय आला 84. 12 7 जा 84. हो की नाही? असं जर तुम्ही रूल्स आणि हे सगळं लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि हे एकदा करायचं बाजूला ठेवायचं असं नाही. आठवड्यातून एकदा जे मी तुम्हाला शिकवते त्याची रिव्हिजन नक्की करा. काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन.
ओके. आता आपण यातला जो ट्विस्ट मी म्हणलं कंडिशन 2 आहेत त्यातली दुसरी कंडिशन बघितली, सॉरी पहिली बघितली तर दुसरी बघणार आहोत. ठीक आहे. बघा, मल्टिपल्स मेथडच्या सेकंड कंडिशनसाठी आपण नंबर घेतलेले आहे, म्हणजे आपलं सम आहे 16 आणि 40. आता 16 हा काही 40च्या लेवलमध्ये नाही, 40चा 60च्या लेवलमध्ये असण्याचा काही संबंधच नाही. मग हे सम मल्टिपल मेथडनी कसं सॉल्व करायचं, तर प्रश्न असा आहे, ते सुद्धा अगदी ओरली येऊन जातं, पण मी तुम्हाला आत्ता करून दाखवणार आहे. बघा, ट्रिक अशी आहे, आधी 16चा टेबल लिहायचं, म्हणजे 16चे मल्टिपल्स लिहायचे. ओके. 16, 32, 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80, 16 6 96. पूर्ण टेबल लिहिण्याची काही गरज नाही. इकडे 40चे मल्टिपल्स लिहायचे. तुम्ही मला टीचर 40चं टेबल कोणाचं पाठ असतं, तर काही गरज आहे का? 4चं लिहायचं आणि पुढे 0 लावायचा. बघा, कॉमन नंबर तुम्हाला दिसला की पुढे त्याचं टेबल लिहिण्याची काही गरज नाही, तरी पण आपण एक नंबर लिहूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, म्हणजे 41 40, 42 80, 43 120, म्हणजे आपलं टेबल बरोबर आहे. ओके. अशा ट्रिक्स वापरायच्या मुलांना. बघा, आता इथे कॉमन मल्टिपल कुठे दिसतोय का तुम्हाला? 80 हा कॉमन मल्टिपल आहे, त्याला आपण अंडरलाईन किंवा सर्कल करून घेऊ. आता 80 काय आला आपला? 80 आला LCM. LCM आला 80. मग HCF काय बनायचा? HCF कसा काढायचा? तर तुम्ही दोन्ही नंबर एक विचार करा, दोन्ही नंबर कुठल्या एका टेबलमध्ये आहेत? थोडक्यात काय, त्यांचा कॉमन फॅक्टर शोधायचा आहे तुम्हाला. आपण फॅक्टर कसे लिहितो? 16 कुठल्या टेबलमध्ये, 40 कुठल्या टेबलमध्ये, ते शोधून मग त्याच्यातनं हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे HCF. तर तुम्हाला हे तोंडी काढता यायला पाहिजे. बघा, HCF काय आहे? HCF काय येईल ह्याचं सांगा बरं. 16 आणि 40 हे दोन टेबल कुठल्या एका टेबलमध्ये आहेत? 8 2 16, 8 4 8 5 40. तरी पण तुम्हाला मी लिहून दाखवते, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको. आपण फॅक्टर कसा लिहितो की तो नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये आहे. मग 16 नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये? 1 2 8 आणि 16, हो की नाही? आणि 40 नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये? 1 2 5 8 20 आणि 40. आता कॉमन फॅक्टर्सला अंडरलाईन करा किंवा सर्कल करा. 1 2 आणि 8. 1 2 8. बघा, अजून कुठलाही फॅक्टर कॉमन नाही आहे. मग हे 1 2 8 हे झाले कॉमन फॅक्टर्स, हो की नाही? 1 2 8 झाले कॉमन फॅक्टर्स. 1 2 8 त्यातलं हायेस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे, म्हणजे सगळ्यात मोठा? 8. म्हणजे 8 झाला त्या आपल्या समचा HCF, हो की नाही? 8 काय झाला? HCF. 8 5 जा 40 आणि 8 2 हे तोंडी पण आलं होतं आपलं मगाशी. 8 5 जा 40 आणि 8 2 16. 8च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहेत, म्हणजेच कॉमन फॅक्टर काय झालं? 8. मग तोंडी तुम्ही फिलिंग द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळीकडे आपण तोंडी उत्तर कसं काढायचं ते असतं. कुठल्या एका टेबलमध्ये आहे म्हणजे त्याचा कॉमन फॅक्टर शोधायचा. 8 2 16, 8 5 40, म्हणजे 8 दोन्हीकडे 8च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत, म्हणजे आपला 8 हा झाला HCF आणि कॉमन मल्टिपल 80 हा झाला त्याचा LCM. ओके. आपण अजून एक सम करूया. बघा, आपण दुसऱ्या कंडिशनसाठी सम घेणार आहोत. 12 आणि 30. 12 आणि 30चा आपल्याला LCM काढायचा आहे. कुठल्या मेथडनी? मल्टिपल मेथडनी. तर तो कसा काढायचा? आता 12 आणि 30 हे दोन्ही नंबर कुठल्या टेबलमध्ये आहेत ते शोधायचं. आता आपण आधी HCF काढूया. ठीक आहे. आता मी तुम्हाला तोंडी सांगते.
12 आणि 30 तुम्हालाही माहिती आहे 6च्या टेबलमध्ये आहेत. 6 2 जा 12 आणि 6 5 जा 30. म्हणजे HCF याचा काय आला, मी तुम्हाला तोंडी काढायला शिकवते आता, मेथड नाही दाखवते. 6 2 जा 12, 6 5 जा 20, म्हणजेच आपला HCF आला 6. हो की नाही? आणि मग LCM कसा काढायचा? LCM तोंडी सांगा. 12चं टेबल बोला. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 60. आणि तुम्हाला 30चं टेबल माहिती असेल नसेल, पण 3चं तर माहिती आहे. 31 जा 30, 32 जा 60. म्हणजे 60 हा त्याचा कॉमन मल्टिपल आला, म्हणजे 60 हा झाला त्याचा LCM. हो की नाही? आपण अजून एक सम ट्राय करूया. बघा, $26 आणि 39. ओके, 26 आणि 39. आपण पुढचा नंबर थोडा डिफिकल्ट वाटणारा घेतला आहे. कसं करायचं बघूया. बघा मुलांनो, आपण इथे आत्तापर्यंत हे एक नंबर 0 असणारा घेतला होता. इथे मुद्दामून थोडा डिफिकल्ट वाटणारा घेतला आहे, पण ते डिफिकल्ट अजिबात नाही आहे. व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला ट्रिक नक्की कळून जाईल. आता इथे HCF आपल्याला लिहायचं आहे ओरली, विचार करून लिहायचा आहे 2 मिनटात. तुम्ही 30 पॉईंट टेबल पाठ करा, तुमच्यासाठी काही अवघड नाही. मी सांगते त्या गोष्टी करत जावं, तुम्हाला मॅथ्स एकदम सोपं वाटेल. ओके, टेबल लर्न करा 30पर्यंत, क्यूब लर्न करा, क्यूब म्हणजे घन लर्न करा 30पर्यंत, आणि वर्ग म्हणजे स्क्वेअर लर्न करा. आपण त्याचा पण एक व्हिडिओ बनवूया, सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं लाईक. हां, बघा HCF आला 26 आणि 39चं HCF काय आला शोधा. 26 आणि 39 कुठल्या टेबलमध्ये? 13 म्हणजे 13. 13 2 जा 26, 13 3 जा 39, म्हणजेच आपला HCF आला 13. मग LCM कसा लिहायचा? आता LCM इथे आपण तोंडी केलं, पण आपल्या 39चं टेबल तर कोणाचंच लर्न नाही, माझं पण लर्न नाही. मग पटकन इकडे आपण टेबल बनवून घ्यायचं. बघा 26 आणि खूप पुढेपर्यंत जायची गरज नाही आहे. 26 आता तुम्हाला समजा 26चा पण टेबल लर्न नाही, तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते. 6 2 जा 12, इथे 2 लिहायचा, 1 डोक्यात ठेवायचा, म्हणजे माइंडमध्ये ठेवायचा. 6 2 जा 12, 2 इकडे ठेवला, लिहिला, 1 डोक्यात ठेवला, आणि 2 2 जा 4, 4 आणि 1 5. ऐकी नाही सोपं. बघा परत सांगते. 26 कुठल्याही नंबरचं टेबल बनवायचं आहे, युनिट प्लेसच्या नंबरचं दुप्पट करायची. 6 2 जा म्हणजे 6 2 12, 2 हातचा लेख 1 डोक्यात ठेवायचा, आणि मग 10चा नंबर पण दुप्पट करायची, 2 जा करायचं, 2 2 जा 4 आणि 1 5 माइंडमध्ये ठेवलेला. ऐकी नाही सोपं. आणि जर तुम्हाला ह्याच्या पुढे टेबल वाढवायचं असेल, ही ट्रिक तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कुठे पण उपयोगाला येईल. बघा ह्याच्या पुढे जरी टेबल तर ह्या 2 नंबरची ॲडिशन करायची. 6 + 2 8, कॅरी ओव्हर नाही आहे, 5 + 2 7. आता पुढे समजा टेबल वाढवायचं असेल तुम्हाला, तर या आणि या नंबरची ॲडिशन करायची. 6 आणि 8 14, 1 इन माइंड, या आणि या 2 आणि 7 9 आणि 1 10. आहे ना सोपी ट्रिक? बघा आपण असं 39चं पण बनवूयात टेबल. आपल्या ट्रिकप्रमाणे 9 2 जा करायचं 18, 8 इकडे लिहायचा, 1 डोक्यात ठेवायचा, आणि 3 2 जा पण 3 पण 2 जाच करायचा. 3 2 जा 6 + 1 माइंडमधला 7. आता या दोघांची ॲडिशन करायची 9 आणि 8. आता तुम्हाला ॲडिशनची पण ट्रिक सांगते. 9 आहे, 9मध्ये फक्त एक ॲड केलं की 10 होतो, आणि मग ह्याच्यातनं एक कमी झाला की 7 उरणार. मग इकडे 17 आले. 7 अजून इकडे 1 माइंडमध्ये ठेवला आहे, 7 आणि 3 10 आणि 1 11. हो की नाही? मग आता पुढचं टेबल करण्याची गरज नाही आहे, कारण का बघा 78 कॉमन आले. मग कॉमनला पण सर्कल करूया. हे झाले मल्टिपल्स. हां, ते तुम्हाला आडवे लिहू शकता तुम्ही, नाही लिहिले तरी चालेल. पण जर मेथड करायची असेल मल्टिपल मेथडने HCF LCM काढायचं असेल, तर तुम्हाला HCFसाठी मात्र फॅक्टर्स लिहावे लागणार आहेत या मेथडसाठी, आणि LCMमध्ये मल्टिपल्स म्हणजे टेबल. तो ओरली पण असा मिळून जातो. ठीक आहे, म्हणजे आपला LCM काय आला 78. दॅट्स इट. आपण 1-2 सम तुम्हाला मी प्रॅक्टिसला देते, आणि आपण आता दुसऱ्या मेथडचा अभ्यास करूया. वेट.
बघा होमवर्कची सम आहे 24 आणि 36, 20 आणि 32. मी सांगितलेले सगळे ट्रिक्स फॉलो करा आणि तुम्हाला मी शिकवलेलं मॅथ्स आवडत असेल, काही क्वेरी असेल ती माझ्याकडनं सॉल्व करा.